नमस्कार. स्वयंदीप प्रतिष्ठान चाळीसगाव याच्या संस्थापिका आदरणीय मीनाक्षीताई निकम यांचा एक लेख नुकताच व्हॉट्सॲपवर मी वाचला. समाजात वावरत असताना त्यांना जे जाणवलं ते त्यांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. त्या लेखाचं नाव आहे अपंगत्व शरीराचं की मनाचं. हे सर्व लिखाण त्यांचं आहे. मी फक्त शब्दात आपल्यासमोर ते मांडतोय. अपंग शब्द म्हटला की आपल्या नजरेसमोर लागलीच एखादं शारीरिक व्यंग उभं राहतं. कुणाला पाय नसतो, कुणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही आणि मग आपण लागलीच सहज त्या व्यक्तीला अपंग ठरवून मोकळे होतो. पण खरंच अपंगत्व हे फक्त शरीरात असतं का? माझ्या मते देवाने दिलेल्या अवयवांचा ज्याला वापर करता येत नाही तेच खरं अपंगत्व होय. पाय असूनही जर तो माणूस चुकीच्या मार्गाने जात असेल, डोळे असूनही जर त्याला कोणाचं दुःख दिसत नसेल, वाचा असूनही ज्याच्या मुखातून फक्त कटुतेचेच शब्द बाहेर पडत असतील, कान असूनही जो सत्य, संस्कार आणि चांगुलपणा ऐकण्यास तयार नसेल, हात असूनही जर कोणाला मदतीसाठी ते हात त्याला पुढे करता येत नसतील आणि हृदय असूनही ज्याच्या मनात संवेदना जागृत होत नसतील, मेंदू असूनही ज्याचे विचार हे फक्त द्वेष, मत्सर, तिरस्कार याच्यानेच भरलेले असतील, तर हे सगळं अपंगत्व नाही का? शरीराचे व्यंग आपल्या डोळ्यांना लगेच दिसते, त्यामुळे समाज त्याची लागलीच दखल घेतो. पण मनाचं व्यंग त्याचं काय ते मात्र दिसत नाही आणि ते दिसत नसल्यामुळे ते अधिक धोकादायक ठरत असतं. एका शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तीमुळे कदाचित त्याचं स्वतःचं आयुष्य हे कठीण होत असेल, परंतु संवेदनाहीन, विचारशून्य आणि स्वार्थी माणूस जो मनाने अपंग असतो तो समाजाला मात्र खूप साऱ्या जखमा देत असतो. कारण शरीराने अपंग असणारी व्यक्ती अनेकदा मनाने खूप सुंदर असते, पण मनाने अपंग असणारी व्यक्ती ही कितीही सुदृढ असली तरी तो मानवतेपासून, समाजापासून खूप दूर गेलेला असतो. त्यामुळे आज समाजात शरीराच्या व्यंगापेक्षा मनाच्या व्यंग असणाऱ्या व्यक्तींची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज समाजात सर्वदूर पाहिलं तर लोकांकडे प्रचंड पैसा आहे, पण मानवता नाही आहे. मोठमोठी घरं आहेत, पण घरातल्या व्यक्तींमध्ये आपुलकी नाही आहे, जिव्हाळा नाही आहे. मोठ्या पदव्या आहेत, पण विचारांची उंची नाही. सोशल मीडियावर हजारो शब्द आहेत, पण प्रत्यक्ष जीवनात सांत्वनाचे 2 शब्द कोणासाठी नाहीत. पण दिव्यांग व्यक्तींना बघून सहानुभूती दाखवतो, पण आपल्या स्वतःच्या मनातील अपंगत्व ओळखण्याचा प्रयत्न करतो का? दुसऱ्याच्या व्यंगाकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्मनात झाकून विचार करणं हा जास्त गरजेचं आहे. कारण शरीराचं अपंगत्व एखाद्याला आयुष्यात थांबवू शकते, पण मनाचे अपंगत्व मात्र जणू माणुसकीच संपवू पाहते आहे. म्हणून आज गरज आहे ती शरीराने नव्हे तर विचारांनी समृद्ध होण्याची. संवेदनशील डोळे, प्रेमळ हृदय, कोणासाठी तरी मदतीला पुढे येणारे हात आणि सकारात्मक विचारांनी भरलेला मेंदू हीच खरी सुदृढता आहे. शरीराचे व्यंग डोळ्यांना दिसते म्हणून आपण त्याची चर्चा करत असतो, पण मनाचे व्यंग दिसत नसल्यामुळे समाज त्यातच जगत राहतो. आणि जेव्हा माणुसकी अपंग होते तेव्हा संपूर्ण समाज हा व्हीलचेअरवर बसल्यासारखा दिसत असतो. म्हणून आपण सर्वांनी या आपल्या मनाच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करूयात. धन्यवाद.